तेवढ्या साईडला हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता झाले सकाळचे 9 आणि आम्ही जस्ट उठलो आहे आता सर्वजण, कारण रात्री 2:30-3 वाजल्यात आम्हाला झोपायला फक्त. आणि आता सर्व आवरतो आहे बिकॉज इथे एक जवळ मंदिर आहे, तिथे ते मंदिर बघायला जायचं, तिथे दर्शनाला जायचं ठरलं आहे. आणि सोबत जर जमलं वेळ असेल तर जायकवाडी धरण पण बघायला जाणार आहोत. सो आता सगळे आवरतो आणि मग मंदिरात जातो. सो तिकडे आल्यानंतर मग लग्नात जाण्याची तयारी करायची आहे, कारण लग्न 12:30 वाजताचं आहे. सो मग तिकडे लवकर यावं लागेल. सो जर जमलं तरच जायकवाडीला जाणार आहे, टाईम असेल तरच, नाहीतर मग फक्त मंदिरात दर्शन घेऊन वापस येणार आहे. सो आता झालं आहे रेडी. आता जायचं आहे पहिले नाश्ता करायला आणि मग तिथून आम्ही निघूत एकनाथ महाराजांच्या मंदिरात. सो आम्ही मंदिरात जायचं कॅन्सल केलं आहे आणि डायरेक्ट डॅमवरती आलो आहे, कारण वेळ नव्हता त्याच्यामुळे. सो हा जायकवाडी डॅम आणि या साईडला जे आहेत ते गेट्स आहेत. आणि पाणी यावेळेस कमी आहे बिकॉज आता सध्या पावसाळा तेवढा फार चालू नाही झाला आहे ना, सध्याच उन्हाळा संपला आहे. आणि इकडचा व्ह्यू किती सुंदर आहे बघा. आम्ही जमलं तर त्या साईडला जाऊ बघायला, पण तिथे खाली रस्ता असायला पाहिजे. गेट्स बघायला जायचं आहे पण तिथे खाली रस्ता असायला पाहिजे. जर रस्ता असेल तर नक्की जाऊ. आणि माझे सगळे फ्रेंड्स इथे बसलेत, काही खाली गेले दिसतात, काय करते ते. मी पण जाते खाली, बाकीचे इकडेच बसले. चलो खाली जात, खाली जात ना. ओय खाली जात ना, तू नाही येत आहे सुनीता? चल ना खाली जाऊ. का बरं तू चालतो? चल ना किशोर. तेवढ्या साईडला एवढं त्या साईडला आहे मोर आहेत ना डोअर्स, ते पलीकडे साईडला तेवढाच आहे. तेवढं आहे. फोटो काढतोस का? 3, 4 1 hour later.
hours later. सो लग्न झालं आहे, लागलं आहे लग्न आणि जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं. आता मी रूमवरती आले, आता सगळंच आवरसावर करते आणि आता निघते वापस अकोल्यासाठी. 6 hours later. The next day. सो काल रात्री पोहोचले मी इथे अकोल्याला. रात्रीचे 2 वाजले होते पोहोचायला. आम्हाला गाडी रात्री 8 वाजता शिवशाही भेटली. सो तिला इथे यायला 6 तास लागले. ती इथे अकोल्यामध्ये 2 वाजता पोहोचली. त्याच्यानंतर 2:30 वाजले मला घरी यायला. घरी आल्यानंतर मी झोपून गेले. खूप झोप येत होती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला. सो आता उठले आहे सकाळी आणि आता व्हिडिओ बनवते आहे हा. सो लग्न खूप छान झालं आणि हळदीच्या कार्यक्रमापासनं ते लग्नाच्या शेवटच्या प्रथेपर्यंत सगळं एकदम व्यवस्थित झालं. आणि हळदीचा व्लॉग तुम्ही ऑलरेडी बघितलाच असेल की किती भारी हळदीचा कार्यक्रम झाला आहे तो. आणि लग्नाचा पण कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आम्ही. कारण लास्ट टाईम जे लग्न झालं माझ्या दुसऱ्या फ्रेंडचं, तर त्याच्या लग्नामध्ये आम्हाला जास्त टाईम नव्हता थांबायला लग्नामध्ये. सो त्याच्यामुळे आम्ही पूर्ण एंडपर्यंत थांबलो नव्हतो. पण कालचं लग्न झालं माझ्या मैत्रिणीचं, तिच्या लग्नामध्ये आम्ही शेवटपर्यंत थांबलो, बिदाईपर्यंत थांबलो. सो खूप 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 एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर यावंच वाटत नव्हतं घरी वापस. कारण 2 दिवस इतके छान स्पेंड झाले ना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की वापसच नाही यावं, तिकडेच राहावं. तर पण यावं तर लागेलच ना, घरी नाही येणार तर कुठे जाणार आहे दुसरीकडे. सो वापस आलो आहे आता आणि आता बस तेच वापस रुटीन, ऑफिस, घर. सो आता या व्लॉगला आपण इथे एंड करूया. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.